ॐ नमस्ते यतिराजाय विवेकानंदसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार। जीवन सौंदर्य सूत्र या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपली कविता आहे, तुमचे कल्याण अवश्य होणार। तुमचे कल्याण अवश्य होणार। कल्याण होणार, पण कशामुळे? गीतेमध्ये भगवंताने आपल्याला सांगितलेलं आहे की जो इतरांसाठी कर्म करतो त्याची दुर्गती कधीही होत नाही। नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति। जो इतरांच्या कल्याणाचं कार्य करतो त्याची कधीही दुर्गती होत नाही, म्हणजे त्याची सद्गतीच होते, म्हणजे त्याचं कल्याणच होते, त्याचं मंगलच होते, त्याचं अमंगल होत नाही। आणि हेच आपण या कवितेच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। दाना समान नसे पुण्यकर्म, दानाची असे आजचा युग धर्म। आपण कलियुगामध्ये राहत आहोत। या कलियुगामध्ये आपलं आयुष्य अल्प आहे, शरीर तेवढं सुदृढ नाही। त्यामुळे योग याग यज्ञ विधी हे सगळं आपण करू शकत नाही, कठोर तपस्या करू शकत नाही। पूर्वी ऋषी जंगलामध्ये जायचे आणि कितीतरी वर्षे तपस्या करायचे, कंदमुळं फळं खाऊन राहायचे आणि तपस्यामध्ये अविरत व्यस्त राहायचे। तेव्हा कुठे त्यांना ते ज्ञान प्राप्त झालं। पण या युगामध्ये तेवढी कठोर तपस्या मनुष्य करू शकत नाही। त्याचं शरीर एवढं दुर्बल झालेलं आहे की त्या शरीराद्वारे तो ते करू शकत नाही। मग त्यासाठी उपाय काय? सगळ्यात सोपा आणि सरळ उपाय आहे की तुम्ही जिथे आहात तिथेच राहा। पण लक्षात ठेवा की आपली संस्कृती, आपला धर्म आपल्याला सांगतो की तुमच्या दाराशी आलेला मनुष्य हा अतिथी आहे, हा भगवान आहे। अतिथी देवो भव, तो साक्षात भगवंत तुमच्या दाराशी आलेला आहे। तेव्हा ज्यांना आपली मदत पाहिजे त्यांना शक्यतोवर मदत करण्याचा प्रयत्न करावा। आपल्याकडून जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करावी, कारण तेच खरं पुण्यकर्म आहे। परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनाम। इतरांवरती उपकार करणं हेच पुण्य आहे आणि इतरांना त्रास देणं हेच पाप आहे। आणि त्यामुळे आपल्याला सुखदुःख भोगावी लागतात। म्हणून इथे म्हटलं की कलियुगामध्ये अगदी सोपा मार्ग आहे की आपण दानाच्या माध्यमातून आपलं कल्याण करून घेऊ शकतो। कारण दान का करावं? कारण मनुष्याच्या मनामध्ये लोभ नावाची गोष्ट आहे आणि हा लोभ कधीच जात नाही। बाकीचे विकार जरी मनामधून निघून गेले तरी लोभ हा काही जात नाही। म्हणजे पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे, म्हणजे आपल्या कामना वासना इतक्या असतात की त्यामध्ये कितीही तुम्ही टाका त्या कधीही तृप्त होत नाही। तेव्हा ह्या लोभावर रामबाण उपाय म्हणजे तुम्ही इतरांना पण द्या। तुम्ही फक्त स्वतः भोग घेऊ नका। तर तुम्हाला भोग घ्यायचे तर इतरांसोबत घ्या। तुम्हाला तुमच्या मुलाचा वाढदिवस साजरा करायचा आहे, फक्त घरच्या घरी करू नका। आजूबाजूला झोपडपट्टीमध्ये कितीतरी गरीब मुलं राहतात। तुम्ही त्या झोपडपट्टीमध्ये जाऊन तुमच्या मुलाचा वाढदिवस साजरा करा। त्या मुलाच्या हाताने गरिबांना दान करा, वस्त्रदान करा, अन्नदान करा। म्हणजे जे गरीब आजपर्यंत अशा गोष्टींना वंचित राहिले त्यांना तुमच्याकडून ती मदत मिळेल, त्यांना आनंद होईल, ते तृप्त होतील
आणि शेवटी तुमच्या मुलालासुद्धा ती सवय लागेल. तुमच्या मुलाचं हृदय विकसित होईल, विशाल होईल आणि आपण इतरांसाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावना त्याच्या मनामध्ये जागृत होईल. म्हणून एकतर आपल्याला मुलांना संस्कार द्यायचे आहे आणि गरिबांची सेवा पण करायची आहे. तर असे वेगवेगळे मार्ग आहे, वेगवेगळे उपाय आहे आणि त्या माध्यमातून आपण इतरांची मदत करून आपलं कल्याण करून घेऊ शकतो. दान करिता होते चित्तशुद्धी, सहज होते जीवाची आत्मबुद्धी. तर दान करता करता काय होतं? आपली चित्तशुद्धी होते. आपलं चित्त आज अशुद्ध झालेलं आहे. आपलं चित्त एवढं अपवित्र का आहे? कारण आत्तापर्यंत आपण फक्त स्वतःपुरता विचार केला आणि आपण जेवढं स्वार्थी होऊ, जेवढं अहंकारी होऊ, जेवढं लोभी होऊ, तेवढं आपलं चित्त अपवित्र होईल. चित्त पवित्र आणि अपवित्र म्हणजे तरी काय? चांगल्या कर्मामुळे आपलं चित्त पवित्र होते, वाईट कर्मामुळे आपलं चित्त अपवित्र होते. त्याला आपण पाप म्हणतो. आणि हे आत्म्यावरचे बंधनं असतात. जे काही आपण वाईट करतो, ज्या गोष्टींमुळे इतरांना त्रास होतो, अशा गोष्टी आपण करतो, तर त्यामुळे आपल्या आत्म्यावर एक बंधन निर्माण होतं. कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. या जगामध्ये कर्मच मनुष्याला बांधत असतात, दुसरं काहीही बांधत नाही. तेव्हा आता आपण जर वाईट कर्म करणं सोडून दिलं आणि चांगले कर्म करायला लागलो, तर त्या वाईट कर्माचे जे परिणाम आहे ते हळूहळू निघून जातील आणि पुन्हा तुम्हाला वाईट कर्माचे पाप किंवा दुःख भोगावे लागणार नाही. म्हणून आपलं मन पवित्र होते. जेवढं आपण इतरांचं चिंतन करू तेवढा आपला स्वार्थ कमी होतो आणि हळूहळू आपल्या मनामधले विकार कमी व्हायला लागतात. आज इतरांविषयी द्वेष, मत्सर, ईर्ष्या ह्या ज्या गोष्टी आपल्या मनामध्ये आहे त्या आपोआपच कमी व्हायला लागतात, आपल्या नकळत कमी व्हायला लागतात. जो मनुष्य दानधर्म करतो तो काही खूप क्रूर राहत नाही. इतरांविषयी त्याच्या हृदयामध्ये करुणा आहे म्हणून तर तो दान करतो ना. त्या दान कशाला करेल? त्याच्या हृदयामध्ये करुणा आहे, भगवान बुद्धासारखी करुणा आहे आणि म्हणून तो कुणावरही अत्याचार करू शकत नाही, कुणाची हिंसा करू शकत नाही, कुणालाही इजा करू शकत नाही. तर तो इतरांचे दुःख बघून द्रवित होतो आणि शक्य झालं तर त्यांना मदत करतो. पण जर एखादा पक्का कट्टर संसारी असेल, तो भिकारी आल्याबरोबर त्याला 2 शिव्या हासडून पाठवून देईल. अरे तू जा, काम कर, हे काय भिक्षा मागतो? कारण त्याच्या मनामध्ये सहानुभूती नाही. त्या मनुष्याचे दुःख समजून घेण्याची क्षमता याच्यामध्ये नाही. तो गरीब आहे, भिक्षा मागण्याला काहीतरी कारण असलं पाहिजे, हे आपण जाणून घेतलं पाहिजे, त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा स्वार्थी मनुष्य कधीच बघत नाही. त्याला इतरांचं काहीही देणं घेणं नसते. म्हणून म्हटलं आहे की इथे आपण जेवढं सत्कर्म करू, जेवढं चांगलं कर्म करू, तेवढं आपलं मन पवित्र होईल आणि आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी ती मुख्य अट आहे. मन पवित्र झाल्याशिवाय आपण आध्यात्मिक जीवनात प्रगती करून घेऊच शकत नाही. म्हणून म्हटलं आहे, दानकरिता होते चित्तशुद्धी, सहज होते जीवाची आत्मबुद्धी. 4 प्रकारचे शास्त्र सांगती दान, अन्न प्राण विद्या अध्यात्म प्रधान. तर आपले शास्त्र आपल्याला 4 प्रकारचं दान सांगते की तुम्ही 4 प्रकारे लोकांना मदत करू शकतात. पहिलं म्हणजे अन्नदान. आता जे उपाशी आहे, स्वामीजी म्हणायचे की उपाशापोटी धर्म होत नाही. त्यांचा देव म्हणजे काय आहे? त्यांचा देव म्हणजे भाकर आहे. आता ते उपाशी आहे, तुमचा धर्म ते काय करणार? तुम्ही त्यांना मोठ्या मोठ्या शास्त्रातल्या गोष्टी सांगितल्या,
पण त्या उपाशी माणसाला त्या गोष्टींशी काय देणं घेणं आहे? त्याला पहिले अन्न पाहिजे. जे समृद्ध आहे, जे खाऊन पिऊन चांगले आहे, तेच अध्यात्माकडे वळतात. उपाशापोटी धर्म होऊ शकत नाही. म्हणून ज्यांना अन्न मिळत नाही, दुष्काळ आहे किंवा काही कारणामुळे गरिबी आहे, त्यांना अन्न मिळत नसेल तर पहिली गोष्ट म्हणजे आपण अन्नदान केलं पाहिजे. दरवर्षी आपण रामकृष्ण मठामध्ये भगवान श्री रामकृष्णांच्या जयंतीला नारायण सेवा करतो. ह्या सगळ्या भागातले गरीब लोक मठामध्ये येतात आणि जवळजवळ 2000 लोकांना आपण अन्नदान करतो. तेव्हा ही एक प्रकारची सेवा आहे. बऱ्याच आश्रमांमध्ये दररोज अन्नदान केलं जातं. बऱ्याच मंदिरामध्ये लोकांना सतत अन्नदान केलं जातं. गुरुद्वारामध्ये अन्नदान केलं जातं. म्हणजे अन्नदान महत्त्वाचं आहे. लोकांना पोटाला अन्न मिळत नाही, त्यांना अन्न दिल्याशिवाय ते काहीही करू शकणार नाही. मग त्यापेक्षा महत्त्वाचं आहे प्राणदान. म्हणजे कोणी आजारी असेल तर त्याचे प्राण वाचवणं, त्याला मदत करणं, त्याला औषधपाणी देणं, त्याच्यावर उपचार करणं आणि त्याला त्या आजारामधून बरं करणं. नेत्रदान आहे, रक्तदान आहे, कितीतरी गोष्टी आहे. तुम्ही बघाल की रामकृष्ण मठामध्ये मोठे मोठे दवाखाने आहे. काशीला बघा, वृंदावनला बघा, हरिद्वारला बघा. हे सगळे मोठमोठे दवाखाने कुणासाठी आहे? गरिबांसाठी, की ज्यांना उपचार मिळत नाही आणि आजारामुळे मरावं लागतं. त्यांच्याकडे कोणीही बघत नाही. म्हणून त्यांच्या सेवेसाठी हे दवाखाने उघडलेले आहे. म्हणून आपल्याला शक्य झालं तेवढी आपण मदत करावी. स्वामीजी म्हणतात, दरिद्र देवो भव, मूर्ख देवो भव, रोगी देवो भव. हे रोगी आहे, मूर्ख आहे, दरिद्री आहे, ती भगवंताचीच वेगवेगळी रूपं आहे असं समजून त्यांची तुम्ही सेवा करा. तर याला म्हटलं आहे प्राणदान. इतरांचे प्राण वाचवणं, त्यांना त्या संकटातून बाहेर काढणं. त्यानंतर आहे विद्यादान. जे शिक्षण घेऊ शकत नाही, गरीब आहे, शाळेत जाऊ शकत नाही, फी भरू शकत नाही, ज्यांच्याकडे पुस्तकं नाही आहे. आदिवासी भागामध्ये असे कितीतरी लोक आहेत की ज्यांना अजूनपर्यंत शिक्षण मिळत नाही. आमचा एक आश्रम आहे नारायणपूरला. त्या नारायणपूर आश्रमामधून सगळ्या जंगलामधून, आदिवासी भागामधून मुलांना घेऊन येतात. त्यांचे आईवडील त्यांच्या मुलांना पाठवायला तयार नसतात, कारण त्यांना एकतर भाषा येत नाही आणि ते लोकांना घाबरतात. तर तिथून मुलांना आणतात, हॉस्टेलमध्ये ठेवतात, त्यांना शिक्षण देतात आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं करतात. त्यांना चांगल्या चांगल्या नोकऱ्या मिळवून देतात. म्हणजे बघा, जे आदिवासी भागातले लोक आहेत त्यांच्या पिढीमध्ये ही पहिली पिढी आहे की ज्यांना शिक्षण मिळत आहे. आणि एकदा शिक्षण मिळाल्यानंतर ते परत आपल्या आदिवासी भागामध्ये जात नाही, कारण त्यांना कळते जग काय आहे ते. मग ते शहरामध्ये राहून आपली प्रगती करतात आणि चांगल्या चांगल्या पोझिशनवर जातात. म्हणजे बघा, ते हुशार आहे, बुद्धिमान आहेत, शिकण्याची इच्छा पण आहे, पण त्यांना संधी उपलब्ध होत नाही. तर अशा लोकांना संधी उपलब्ध करून देणं हे आपलं काम आहे. स्वामीजी म्हणायचे की जर पर्वत महम्मदाकडे येऊ शकत नसेल तर महम्मदाने पर्वताकडे जायला पाहिजे. जर विद्यार्थी शाळेपर्यंत येत नसेल तर शाळा त्याच्या दाराशी गेली पाहिजे, त्याला घरी जाऊन शिकवलं पाहिजे. एवढं स्वामीजींनी शिक्षणावर महत्त्व दिलं होतं. आणि सगळ्यात श्रेष्ठ आहे अध्यात्मदान. म्हणजे अध्यात्मविद्येचं दान करणं, त्यांना चांगले विचार देणं, त्यांना चांगलं मनुष्य करणं, त्यांचं चरित्र घडवणं, हे आहे सगळ्यात महत्त्वाचं. कारण मनुष्य नैतिक झाल्याशिवाय आध्यात्मिक होऊ शकत नाही. तर त्याच्यामध्ये चांगले संस्कार टाकणं, त्याच्यामध्ये भक्ती निर्माण करणं, त्याच्याविषयी अध्यात्माविषयी आवड निर्माण करणं, त्यागाची सेवेची भावना निर्माण करणं, अशा प्रकारचा उपदेश देऊन, अशा प्रकारचं ज्ञान देऊन त्यांना अध्यात्म मार्गावर पुढे पुढे घेऊन जाणं,
कारण सगळ्यात श्रेष्ठ अध्यात्मदानच आहे. गीतेमध्ये पण भगवान म्हणतात, अध्यात्मविद्या विद्यानाम. सर्व प्रकारच्या विद्यांमध्ये अध्यात्मविद्या ही श्रेष्ठ आहे. म्हणून आपल्या धर्माचं रक्षण करायचं असेल, आपल्या संस्कृतीचं रक्षण करायचं असेल, तर मुलांना फक्त पोट भरण्याचं शिक्षण देऊन उपयोग नाही. त्यांना अध्यात्माचं पण शिक्षण द्यावं लागेल. त्यांना चांगलं मनुष्य पण करावं लागेल. त्यांना चारित्र्यवान आणि नैतिक करावं लागेल. तेव्हा कुठे ते आपल्या संस्कृतीचं, आपल्या धर्माचं रक्षण करतील आणि ते सुद्धा पुढे पुढे जाऊन स्वतःची आध्यात्मिक प्रगती करून घेतील. कारण आध्यात्मिक प्रगतीमुळेच मनुष्याला कायमची शांती आणि सुख मिळू शकते. ह्या जगामध्ये कितीही सुख मिळाली तरी ती सगळी क्षणभंगूर आहे, ती नष्ट होणारी आहे. पण आध्यात्मिक सुख असं आहे की ते कायम राहणार आहे. आध्यात्मिक आनंद आहे, तो आत्मानंद आहे आणि तिथे दुःखाचा लवलेशही नाही आणि मनुष्य ह्या जन्ममृत्यूच्या चक्रातून कायमचा मुक्त होतो. सगळ्या प्रकारची दुःख दूर होतात. पुन्हा त्याला जन्म घेऊनही दुःख भोगावी लागत नाही. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या सगळ्यापासून तो मुक्त होतो. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ आहे अध्यात्मदान. 4 प्रकारचे शास्त्र सांगती दान, अन्न प्राण विद्या अध्यात्म प्रधान. तर या सगळ्यामध्ये अध्यात्मज्ञान प्रधान आहे. सर्वश्रेष्ठ असे अध्यात्माचे दान, जाते सर्व दुःख होता आत्मज्ञान. तर सगळ्यात श्रेष्ठ अध्यात्मज्ञान आहे, आपण बघितलेच आहे. कारण ते अध्यात्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर सर्व दुःख नष्ट होतात. जे 3 ताप म्हणतो आपण, शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, जे काही आधिभौतिक आध्यात्मिक दुःख आहे ते सगळेच्या सगळे दूर होतात. आत्मज्ञान झालं की मनुष्य मुक्त होतो, तो अमर होऊन जातो, मृत्यूच्या तावडीतून कायमचा सुटतो. म्हणून अध्यात्माला एवढं महत्त्व दिलं आहे. सगळ्या शास्त्रामध्ये, सगळ्या धर्मामध्ये अध्यात्माला जास्त महत्त्व दिलेलं आहे. फक्त भोगवाद शिकवत नाही तुम्हाला. शास्त्रामध्ये, उपनिषदामध्ये, गीतेमध्ये फक्त पोट कसं भरावं हे शिकवत नाही, तर आत्मज्ञान कसं प्राप्त करून घ्यावं, ईश्वरलाभ कसा प्राप्त करून घ्यावा, हे मनुष्य जीवन किती दुर्मिळ आहे, मनाला कसं कंट्रोल करावं, इंद्रियांना कसं कंट्रोल करावं, हे सगळं आपल्याला शास्त्र सांगत असते. आणि हे थोड्या प्रमाणात जरी आपण करू शकलो तरीसुद्धा आपण अनेक दुःखांपासून मुक्त होतो. म्हणून सर्वश्रेष्ठ आहे अध्यात्मज्ञान. दान करावे श्रद्धायुक्त होऊनी, सर्व प्रकारचा अहंकार सोडूनी. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपले उपनिषद सांगतात, श्रद्धया देयम अश्रद्धया अदेयम. तुम्ही जे काही देता ते श्रद्धापूर्वक द्या. तुमच्या दाराशी आलेला भिकारी हा भिकारी नसून तो भगवंत आहे अशा भावनेनं द्या. तुमचा अहंकार सोडून द्या. मी खूप श्रीमंत आहे, माझ्याकडे खूप पैसे आहे, हा भिकारी आला आहे, घे 5 रुपये घे आणि निघून जा. आता ज्या माणसाजवळ करोडोची संपत्ती आहे तो गरज पडलं तर 1000 रुपये 5000 रुपये महिन्याचं दान करू शकतो. पण तो 2 रुपयाचं कॉईन काढतो, 1 रुपयाचं कॉईन काढतो आणि गरिबांना देतो. त्या ज्या मनुष्याची लायकी 10 रुपये देण्याची आहे त्याला तो 1 रुपया 2 रुपये देऊन काम भागवतो. आजकाल भिकारीसुद्धा 1 रुपया 2 रुपया घेत नाही. ते म्हणतात की चाय पिण्यासाठी 5 रुपये पाहिजे, चहा प्यायसाठी 5 रुपये पाहिजे, 5 रुपये तरी कमीत कमी द्या. म्हणजे अशा प्रकारे आपण बघतो की श्रीमंत लोक आहे. असं नाही की भारतामध्ये ज्यांच्याकडे पैसे नाही असे लोक नाही, भरपूर आहे. पण सढळ हातानं मदत करण्याची इच्छाच होत नाही. फक्त स्वतःच्या कुटुंबापुरता विचार करतात. बाहेरच्यांचं काय होईल, इतरांचं काय होईल ह्याचा त्यांना काही विचार नाही आहे. तर म्हणून इथे म्हटलं आहे की दान करावे श्रद्धायुक्त होणं. मनामध्ये श्रद्धा बाळगा की भगवंताने आपल्याला ही सेवेची संधी दिलेली आहे. इतरांना न मिळता ही संधी आपल्याला मिळालेली आहे.
आपल्या दाराशी आलेला भिकारी हा भगवंत स्वतः नारायणच आहे. तेव्हा मी नतमस्तक होऊन त्याला दान केलं पाहिजे. माझा अहंकार मी दाखवू नये. अरे भिकारडा हे घे आणि इथून निघून जा, कशाला त्रास देतो, अशा प्रकारची भाषा कधीही वापरता कामा नये. आपण नम्र होऊन त्याला दान केलं पाहिजे. त्याचे आभार मानले पाहिजे की त्यांनी तुम्हाला संधी दिली, तुमच्या हृदयामध्ये करुणा आणि प्रेम निर्माण केलं, तर तो तुमच्या धन्यवादाचा पात्र आहे. तुम्ही त्याच्याकडून काही अपेक्षा ठेवू नका. त्याला जे काही मिळालं आहे त्याच्या कर्माप्रमाणे मिळालेलं आहे. तुम्ही कोण देणार? त्याला भगवंतानेच दिलेलं आहे. फक्त तुमच्या माध्यमातून तो त्या गरिबांना दान देत आहे. तर एवढे भूकंप होतात, पूर येतो, त्या घराच्या घरं वाहून जातात, घरं पडतात आणि लोक खूप संकटामध्ये सापडतात. तेव्हा रामकृष्ण मठ जाऊन त्यांना मदत करते. म्हणजे त्यांना मदतसुद्धा भगवंतच करतो. त्यांना भगवंत दुःख देतो आणि भगवंतच त्यांना मदतही करतो. तुमच्या माध्यमातून भगवंत त्यांना मदत करत आहे, कारण त्यांना ते प्राप्त आहे. तुम्ही दिलं नाही तर कोणीतरी त्यांना देईलच, कारण त्यांच्या कर्माप्रमाणे त्यांना तेवढं मिळणार आहे. पण तुमच्या माध्यमातून मिळते हे तुमचं सौभाग्य आहे असं समजा. तुम्हाला संधी मिळालेली असं समजून तुम्ही त्यांना मदत करा, मग तुमचं कल्याण होईल. पण तुम्ही अहंकारयुक्त भावनेनं केलं, सगळ्या फेकून देण्याच्या वस्तू तुम्ही दान केल्या. आता जुने कपडे आहे, आपण वापरू शकत नाही, देऊन टाका लोकांना. कालचं अन्न आहे, आता काय करायचं, फेकून देण्यापेक्षा देऊन टाका गरिबांना. म्हणजे अशा प्रकारचं दान आणि अहंकार ठेवून केलेलं दान कधीही आपल्याला मदत करू शकत नाही. तेव्हा दान करतानासुद्धा ह्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. स्वतःची पर्वा करायची नाही आणि नतमस्तक होऊन श्रद्धा ठेवून त्यांना धन्यवाद देऊन त्यांची सेवा करायची. आणि कुठेही स्वतःचा अहंकार दाखवायचा नाही. कुठेही स्वतःचं नावसुद्धा मिरवायचे नाही की मी एवढं दान केलं, बघा मी किती दानवीर आहे, माझं नाव लावलं पाहिजे मोठ्या अक्षरामध्ये. ही भावना पण मनामध्ये ठेवायची नाही. तुम्ही जर उजव्या हाताने दान दिलं असेल तर डाव्या हाताला सुद्धा कळू नये. गुप्त दान करा, लोकांना सांगून दान करू नका. तुमची महानता दाखवू नका. गरिबांना मदत करून तुम्ही मोठं होण्याचा प्रयत्न करू नका. ह्या सगळ्या गोष्टी दान करताना आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. घेणारा नव्हे देणारा धन्य होतो, याचकची तुम्हा सेवेची संधी देतो. तर जो घेणारा आहे, घेणारा नव्हे देणारा धन्य होतो. जो घेणारा आहे तो नाही तर देणारा धन्य होतो. जो दान घेतो त्यामुळे तो धन्य होण्याचा प्रश्नच नाही. पण तुम्ही त्याला दान दिल्यामुळे तुमचं जीवन धन्य होतं, तुमचं मन पवित्र होतं, तुम्हाला त्याचा फायदा जास्त होतो. त्या गरिबाला एक वेळेचं जेवण मिळेल तेवढंच, पण ते तुम्ही दिल्यामुळे तुमचं कल्याण होतं. म्हणून तुम्ही त्याला धन्यवाद द्या की तुझ्यामुळे मला ही संधी मिळालेली आहे. त्यामुळे तू याबद्दल माझे आभार मानण्याची काहीही गरज नाही. हे तुझंच आहे, फक्त तुझी वस्तू तुझ्यापर्यंत मी पोचवलेली आहे. घेणारा नव्हे देणारा धन्य होतो, याचकची तुम्हा सेवेची संधी देतो. जो याचक आहे, भिकारी आहे, तोच तुम्हाला सेवेची संधी देतो. दानामुळे नाही जग बदलणारं, तुमचे कल्याण अवश्य होणारं. बऱ्याच लोकांना वाटते की मी हे सगळं जग बदलून दाखवणार, ह्या देशामधली गरिबी मी पूर्णपणे दूर करणार. आता गरिबी हटाओ, गरिबी हटाओ किती वर्षापासून हा नारा सुरू आहे. जेव्हापासून स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून हाच नारा सुरू आहे, गरिबी हटाओ. आता गरिबी हटलेली आहे का? आणि ती हटणार आहे का? गरिबी कधीही पूर्णपणे दूर होऊ शकत नाही. प्रत्येकाला त्याच्या कर्माप्रमाणे मिळते. कुणीही त्याला श्रीमंत करू शकत नाही. त्यामुळे इथे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण दिलेल्या दानामुळे किंवा आपण केलेल्या कार्यामुळे हे जग काही बदलणार नाही. स्वामीजी म्हणायचे की हे जग कुत्र्याच्या शेपटीसारखं आहे.
ते जे वाकडं आहे ते वाकडंच राहणार. तुम्ही कितीही सरळ करण्याचा प्रयत्न करा, सोडून दिल्याबरोबर ते पुन्हा वाकडं होणार. जग नाही बदलणार. मग बदलेल कोण? तुम्ही बदलणार. लोकांची सेवा केल्यामुळे तुमचं जीवन धन्य होईल. हे जग आहे तसंच राहील, कारण हे जग म्हणजे चांगलं आणि वाईटांचं मिश्रण. इथे श्रीमंत राहतील, गरीब राहतील, हे सगळ्या प्रकारचे राहतील. रोगराई राहील, सुखदुःख राहतील, सगळं काही राहतील. ते तुम्ही पूर्णपणे थांबवू शकत नाही. असं कधीही नाही की हे जग तुम्ही परफेक्ट करून दाखवणार. ते कधीही शक्य नाही. पण कमीत कमी लोकांना मदत केल्यामुळे तुमचं मात्र कल्याण नक्की होणार. तुम्ही नक्की बदलणार. तेव्हा जग बदलण्याच्या नादात लागू नका. बऱ्याच सामाजिक संस्था होऊन गेल्या, त्यांना जग बदलायचं होतं, पण कुठे गेल्या? त्या संस्था नष्ट झाल्या, ते लोक निघून गेले. पण जग आहे तसंच आहे, कारण नवीन समस्या निर्माण होतात. एक समस्या दूर झाली की दुसरी समस्या निर्माण होते. इकडे गरिबी दूर झाली तर जातीयवाद वाढतो, जातीमधले झगडे वाढतात, धर्मामधले कलह वाढतात. म्हणजे ह्या जगामध्ये विषमता नेहमीच राहणार आहे. तुम्ही काय याला परफेक्ट करू शकत नाही. म्हणून कोणीही अशी मनामध्ये कल्पना बाळगू नये की माझ्याकडे जर पैसे असते तर मी हे जग बदलून दाखवलं असतं. कोणीही जग बदलून दाखवू शकत नाही किंवा बदलू शकत नाही. स्वतः भगवंत बदलू शकत नाही तर आपण काय बदलू शकणार? एक दिवस सीतामाई रामचंद्रांना म्हणाली की आपल्या अयोध्येमध्ये किती गरीब लोक आहे, ह्या गरीब लोकांना आपण सगळ्यांना श्रीमंत करू. म्हणजे काय करायचं? आपल्या खजानामध्ये असलेला सगळा पैसा म्हणजे आपण त्यांना वाटून देऊ. आणि त्यांनी पूर्ण खजाना खाली केला, सगळ्या आपल्या तिजोऱ्या खाली केल्या आणि गरिबांना सगळे पैसे वाटून दिले. मग पावसाळा आला, महाल गळायला लागला, महालामध्ये पाणी यायला लागलं. मग रामचंद्रांनी पाठवलं की अरे बघा, एखादा मिस्त्री मिळेल तर बघा, आपल्याला आपलं राजवाडा ठीक करायचा आहे. कोणीही मिळालं नाही. आता ते श्रीमंत झाले, त्यांच्याकडे भरपूर पैसे आले, आता ते असली कामं कशाला करणार? तेव्हा रामचंद्र म्हणाले, बघ आता हे काम करायला कोणी मिळत नाही, आपल्याला अशाच घरामध्ये राहावं लागणार आहे. मग अशा लोकांची पण गरज आहे समाजामध्ये, नाहीतर ही कामं कोण करणार आहे? सगळे श्रीमंत झाले तर. तेव्हा सीतामाईला कळलं की आपण मदत करून काही जग बदलत नाही. प्रत्येकानं स्वतःच्या प्रयत्नाने बदललं पाहिजे. कुणीही कुणाला बदलू शकत नाही. म्हणून इथे हे लक्षात ठेवायचं की असा अहंकार बाळगायचा नाही की मी जग बदलून दाखवेल. ही कुत्र्याची शेपटी आहे. हे जग आहे तसंच राहणार आहे. फक्त ज्या जगाला मदत केल्यामुळे आपलं कल्याण होऊन आपण या संसार चक्रापासून मुक्त होणार आहोत, एवढं मात्र नक्कीच आहे. दान करावे सर्व अपेक्षा सोडून, तरच होईल तुमचे परम कल्याण. दान तर करायचं आहे, पण त्या दानाच्या मागे कोणतीही भावना असायला नको की मी हे दान करतो त्यामुळे मला काहीतरी पुण्य मिळालं पाहिजे. तुम्ही पुण्य मिळवण्याच्या आशेनं जर दान केलं तुम्हाला पुण्य मिळेल, पण ते पुण्य तुम्हाला सुख देईल, पण ते सुख देऊन ते कर्म नष्ट होतील. तुमच्या आध्यात्मिक जीवनात ती कर्म तुम्हाला बिलकुल मदत करणार नाही. तुमच्या पुण्यामुळे तुम्ही स्वर्गात गेला, पण स्वर्गसुद्धा काय आहे? पृथ्वीसारखाच आहे, जास्त भोग आहे. जशी अमेरिका आहे तसा स्वर्ग आहे, पण तुम्हाला परत यावंच लागेल. क्षीणे पुण्ये मर्त्य लोके विशंती. तुमचं पुण्य क्षीण झालं, तुमचं पुण्य नष्ट झालं की पुन्हा तुम्हाला पृथ्वीवर येऊन जन्म घ्यावा लागेल. कारण तुम्ही स्वर्ग प्राप्त करण्याच्या हेतूने ते कर्म केलेलं आहे. त्या कर्माने तुम्हाला फळ दिलेलं आहे, त्या कर्माने तुम्हाला सुख दिलेलं आहे, पण मुक्ती दिलेली नाही. म्हणून कर्म करताना ह्या आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की काहीही अपेक्षा ठेवायची नाही. हे दान करतो त्यामुळे मला काय फायदा होईल, मला मोबदल्यामध्ये काय मिळेल,
हा जर आपण विचार केला तर आपण केलेलं दान फळ देऊन नष्ट होईल. पण जो व्यक्ती निष्काम भावानं कर्म करतो, कसलीही अपेक्षा ठेवत नाही, त्याच्या जीवनामध्ये भक्ती, ज्ञान ह्या सगळ्या गोष्टी आपोआप येतात. त्याचं मन पवित्र होतं, भगवंताचा लाभ होतो. कारण तो कसली अपेक्षा करत नाही. त्याला जगामधलं काहीही नको असतं, म्हणून त्याचं चित्त शुद्ध होतं. आणि चित्त शुद्ध झालं की मग त्याला भगवंताचं दर्शन होतं. कारण तुम्ही भगवंताच्या वतीनं कार्य करत आहे, भगवंतासाठी तुम्ही कार्य करत आहे. तुम्ही काय करता तोच तुमच्याकडून करून घेत आहे. त्यामुळे कुणाकडूनही कसलीही अपेक्षा ठेवू नका की मला बदल्यामध्ये काय मिळेल. नेहमी आपली तशी कल्पना असते की मी तिरुपतीच्या हुंडीमध्ये पैसे टाकेल, माझा बिझनेस वाढला पाहिजे. मी मंदिरामध्ये हुंडीमध्ये पैसे टाकेल, माझ्या मुलाला चांगली नोकरी मिळाली पाहिजे. किंवा आम्ही कुठेतरी काहीतरी दान केलं एखाद्या अनाथ आश्रममध्ये किंवा बालक आश्रमामध्ये, तर माझ्या मुलांचा आजार बरा झाला पाहिजे. म्हणजे काही ना काही अपेक्षा ठेवून आपण दानधर्म करत असतो. तुम्हाला कदाचित ते फळ मिळेल तुम्ही दानधर्म केल्यामुळे, पण ते कर्म तुम्हाला आध्यात्मिक जीवनामध्ये मुळीच मदत करणार नाही. म्हणून कसलीही अपेक्षा न करता कर्म करत जा. तेच खरं कर्म आहे आणि त्यामुळेच आपलं कल्याण होणार आहे. त्यालाच कर्मयोग असं म्हटलं आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तुम्हाला कर्म करण्याचाच अधिकार आहे, त्याच्या फळाचा अधिकार नाही. तुम्ही अपेक्षा ठेवू नका की मी खूप अभ्यास केला तर मला 100% मार्क मिळेलच. अभ्यास करणं तुमचं कर्तव्य आहे, पण किती मार्क मिळेल हे तुमच्या हाती नाही. त्यामुळे त्याची तुम्ही अपेक्षा करू नका. तुम्ही कर्तव्य करत जा. तुम्ही कर्तव्य चांगलं केलं तर जे मिळायचे ते तुम्हाला मिळेच, कोणीही ते कमी करू शकणार नाही. पण तुम्ही त्याची अपेक्षा करत बसू नका. धनाचा संचय अनर्थाचे कारण, धन्य तोची जो सत्कर्मी लावी धन. जे लोक धनाचा संचय करतात, धनाचा संचय अनर्थाचे कारण, ते संचय केलेलं धनच अनर्थाचं कारण होतं. त्यासाठी मुलांमध्ये भांडणं होतात, एकमेकाचे खून होतात, मुलं बिघडतात. वेल्थ ॲक्युमुलेट्स मेन डिके. मुलांना वाईट व्यसनं लागतात, पैशाची उधळपट्टी होते. म्हणजे तुम्ही मुलांना घडवण्यापेक्षा नुसते पैशाचा संचय करत आयुष्यभर तेच करत राहिले. आता मुलांना काय काम करायची गरज आहे? तुम्ही त्यांच्यासाठी 10 कोटी रुपये जमवून ठेवलेले आहे. आता ते घर बसल्या आरामात जीवन जगू शकतात. म्हणजे तुम्ही मुलांना आळशी केलं, त्यांना व्यसनाधीन केलं, त्यांची अधोगती केली, त्यांना भोगवादी केलं. हे सगळे अनर्थ कशामुळे झाले? तुम्ही पैशाचा संचय करून ठेवल्यामुळे. तेव्हा पैशाचा संचय जास्त करायचा नाही, आवश्यकपुरता संचय करायचा. खूप जर जमा करून ठेवले 7 पिढ्यांसाठी तर तुम्हाला अनैतिकतेचा किंवा अधर्माचा मार्ग पत्करावा लागेल. तुम्ही भ्रष्टाचार कराल, पिळवणूक कराल, भेसळ कराल, म्हणजे अशा वाईट मार्गाने तुम्ही पैसे कमावाल आणि उगीचच पापाचे भागीदारी होणार. ते पैसे काही तुम्हाला वाचवू शकणार नाही. त्या पैशामुळे तुम्हाला दुःखच भोगावे लागतील आणि सगळे पैसे पण एक दिवस निघून जातील. तुम्ही जमवून ठेवले पण तुम्ही गेल्यानंतर त्याचं काय होणार? म्हणून पैशाचा संचय खूप करू नये, ते सुद्धा डेंजरस आहे. धन्य तोची जो सत्कर्मी लावी धन. तोच खरा धन्य आहे की जो आपला पैसा सत्कर्मी लावतो, त्यामुळे त्याला पुण्य मिळते किंवा त्यामुळे त्याला आध्यात्मिक प्रगती होते. आता मथुरबाबू विश्वास भरपूर पैसे होते. ते मथुरनाथकडे एवढे पैसे होते, पण श्री रामकृष्णांनी त्यांच्या पैशाचा सदुपयोग केला. त्यांना म्हणाले की अरे तू गरिबाची सेवा करत जा, अन्नदान कर मंदिरामध्ये. इतके साधू येतात, त्या साधूंची काळजी घे, त्यांना ज्या वस्तू पाहिजे त्या वस्तू दे आणि भवतारणीची सेवा कर. म्हणजे भगवंताची सेवा, गरिबांची सेवा, साधूंची सेवा आणि ठाकूरांची सेवा, ह्या सगळ्या सेवा ठाकूरांनी मथुरबाबूंकडून करून घेतल्या. त्याच्याकडे पैसा भरपूर होता,
पण ठाकूरांनी त्याचा योग्य उपयोग करून घेतला आणि म्हणून तो धन्य झाला. आता एकदा काय झालं होतं, एक घटना सांगतो मला. एकदा कोठीमधून जे प्रसादाचा नैवेद्याचं भोजन यायचं ते ठाकूरांच्या खोलीमध्ये आलं नाही. त्यांना खूप काळजी लागली की अरे आज प्रसाद आला नाही, आज प्रसाद आला नाही. दररोज 10 वाजता प्रसाद यायच्या मंदिरामधून आज का आला नाही, ते काळजीत पडले. तेव्हा योगीन महाराज तिथे होते. त्यांनी मनामध्ये ग्रह केला की ठाकूर शेवटी गरीब ब्राह्मण परिवारातून आलेले आहे, त्यांना प्रसाद खाण्याची खूप इच्छा आहे. आता प्रसाद नाही आला तर नाही आला, कशाला काळजी करायला पाहिजे. पण त्या प्रसादासाठी एवढे चिंतित हे कशाला होतात. ठाकूर स्वतः गेले, त्या भंडाऱ्याला सांगितलं की अहो म्हणे त्या खोलीमध्ये जाणारा प्रसाद अजून गेला नाही. दररोज तरी तो प्रसाद 10 वाजता. तो म्हणाला की महाराज मी विसरलो, लगेच पाठवतो. आणि त्यांनी प्रसाद पाठवला आणि ठाकूरांनी सगळ्या भक्तांना वाटून दिला. आणि मग ठाकूर म्हणाले की म्हणे राणी रासमणीने व्हील करून ठेवलेली आहे की तिच्या पैशामधून गोरगरिबांची साधुसंतांची सेवा व्हावी. आता तिच्या पैशाचा सदुपयोग झाला पाहिजे. हे लोक म्हणे सगळा प्रसाद वेश्यांना देतात, वाटून देतात, घरी घेऊन जातात. पण मी एवढा आग्रह का करतो, कारण इथे जर काही भाग आला तर इथे साधू संत हे लोक जे आहे माझे शिष्य, ह्या सगळ्यांना हा प्रसाद मिळतो आणि त्यामुळे राणीच्या पैशाचा सदुपयोग होतो. बघा ठाकूरांची दूरदृष्टी. तेव्हा कुठे योगीन महाराजांना कळलं की ठाकूरांना एवढी चिंता का लागून गेलेली होती. म्हणून इथे म्हटलं आहे की ते खरोखर धन्य आहे की ज्यांच्याकडे पैसा आहे आणि त्या पैशाचं दान करण्याची त्यांच्या मनामध्ये इच्छा पण आहे. सत्कर्मी ते आपला पैसा खर्च करून स्वतःचंच कल्याण करून घेतात. तेच लोक खरोखर धन्य आहेत. तर एकदा आपण ही कविता वाचून घेऊया आणि आज आपल्या चिंतनाला आपण विराम देऊया. तुमचे कल्याण अवश्य होणार, दाना समान नसे पुण्यकर्म, दानाची असे आजचा युगधर्म. दानकरिता होते चित्तशुद्धी, सहज होते जीवाची आत्मबुद्धी. 4 प्रकारचे शास्त्र सांगती दान, अन्न प्राण विद्या अध्यात्मप्रधान. सर्वश्रेष्ठ असे अध्यात्माचे दान, जाते सर्व दुःख होता आत्मज्ञान. दान करावे श्रद्धायुक्त होऊनी, सर्व प्रकारचा अहंकार सोडूनी. घेणारा नव्हे देणारा धन्य होतो, याचकची तुम्हा सेवेची संधी देतो. दानामुळे नाही जग बदलणार, तुमचे कल्याण अवश्य होणार. दान करावे सर्व अपेक्षा सोडून, तरच होईल तुमचे परम कल्याण. धनाचा संचय अनर्थाचे कारण, धन्य तोची जो सत्कर्मी लावी धन, जो सत्कर्मी लावी धन. तर आपण ह्या कवितेवर थोडक्यात निरूपण केलेलं आहे. आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्री रामकृष्णार्पणमस्तु.